नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय क्लास 10 साठी क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि याचं जे लेक्चर आहे ते लेक्चर नंबर 9 आहे। आणि या आधीचे जर लेक्चर्स तुम्हाला बघायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे आपला नेचर ऑफ द रूट्स। आता नेचर ऑफ द रूट्स म्हणजे काय ते आता आपण बघूया। तर बघा, आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे आपलं, तर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0 हे आपलं काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करताना आपण फॉर्म्युला यूज करतो। फॉर्म्युला आहे आपला एक्स इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा आपला फॉर्म्युला आहे। आता जे नेचर ऑफ द रूट्स आहे म्हणजे रूट्स, नेचर ऑफ द रूट्स जे ठरले जातात ते कशावर ठरले जातात, ही जी व्हॅल्यू आहे बी स्क्वेअर मायनस 4ac यावर ते सगळे डिपेंड असतात। तर ते कसे बघू। पहिल्यांदा बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू 0 म्हणजे ही आपली फर्स्ट कंडिशन आहे। बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू 0 असं असेल तर काय असतं, ज्याचे जे रूट्स येणारे रूट्स असतात ते रूट्स काय असतात, तर रूट्स आर रियल अँड इक्वल। ठीक आहे, म्हणजेच काय, ज्या वेळेला बघा तुमची बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 येते त्यावेळेला काय होतं, तर x इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ 0 होतं आणि अपॉन मध्ये काय येतं बघा 2 येतं। म्हणजेच काय होणार आहे आपलं मायनस बी अपॉन 2a। म्हणजेच या इक्वेशनचे जे रूट्स असणार आहेत ते काय असणार आहेत आपले मायनस बी अपॉन 2a अँड मायनस बी अपॉन 2a। हे दोन रूट्स म्हणजे हे दोन्ही रूट्स काय आले बघा, रियल आले आणि दुसरं आहे ते इक्वल आहे। म्हणजे जे येणारे आन्सर आहे ते आपलं काय असणार आहे, रियल आणि इक्वल असणार आहे। दुसरी कंडिशन काय असणार आहे आपली, तर बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0। आता ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय आले बघा, पॉझिटिव्ह नंबर्स आले। आणि ज्या वेळेला पॉझिटिव्ह नंबर्स असतात त्यावेळेला काय होतं, तर जे येणारे रूट्स आहेत ते आपले काय असतात, तर रूट्स आर रियल अँड अनइक्वल। आता रियल अँड अनइक्वल म्हणजे काय, तर जे दोन येणारे रूट्स आहेत हे त्या दोन्ही रूट्सची व्हॅल्यू ही काय असणार आहे आपली वेगळी वेगळी असणार आहे। म्हणजेच बघा, आता इथं बी स्क्वेअर मायनस 4ac होता, हा पॉझिटिव्ह टर्म आहे। म्हणजेच आपण काय करणार, टेकिंग स्क्वेअर रूट वगैरे काढणार आणि मग नंतर ते सॉल्व्ह करणार। म्हणजेच येणारं जे आन्सर आहे ते काय असणार आहे बघा, एक तर अल्फा आणि बीटा मध्ये घेतो आपण। म्हणजे अल्फा काय असणार आहे आपला मायनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा एक असणार आहे। अँड और दुसरा असणार आहे आपला बीटा काय असणार आहे मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a। म्हणजेच एक रूट येताना काय असणार आहे बघा, इथं पॉझिटिव्ह असणार आहे आणि इथं असताना काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे। कधी, ज्या वेळेला बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0। आता ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय असणार आहे बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आली पाहिजे आपल्याला, पॉझिटिव्ह आली पाहिजे। ग्रेटर दॅन 0, 0 पेक्षा मोठा म्हणजे काय असतात, पॉझिटिव्ह नंबर्स असतात। आणि ज्या वेळेला आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स येतील त्यावेळेला काय असणार आहे, तर आपल्याला रियल आणि अनइक्वल म्हणजे दोन वेगवेगळे रूट्स आपल्याला मिळणार आहेत। तिसरी कंडिशन आहे आपली बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0। आता लेस दॅन 0 म्हणजेच काय असतं, तर नंबर लाईन वरचे आपले जेवढे पण निगेटिव्ह नंबर्स असतात तेवढे असणार आहेत। म्हणजेच इथं काय होणार आहे, ज्या वेळेला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार आहे म्हणजे मायनस मध्ये आन्सर येणार आहे, त्यावेळेला जे आपण रूट्स काढतो ते रूट्स रियल नसणार आहेत। दॅट्स वाय द रूट्स आर नॉट रियल। म्हणजे काय होणार आहे, ते एक्झाम्पल आपण पुढे सोडवू शकणार नाही। नेचर ऑफ द रूट्स रिलेटेड एक्झाम्पल बघतोय जेणेकरून तुम्हाला ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर होतील आपल्या। आता बघा, फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आपल्याला, डिटरमाइन नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन। म्हणजे नेचर ऑफ द रूट्स आपल्याला सांगायचे। आता ते कशावरून सांगणार, तर आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायला लागेल। आता डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, तर जे आपण अंडर रूट मध्ये जी व्हॅल्यू होती आपली बी स्क्वेअर मायनस 4ac त्या व्हॅल्यू ज्यावेळेला आपण फाइंड आउट करतो ती पॉझिटिव्ह आली, निगेटिव्ह आली या 0 आली, त्याच्यावर आपले काय ठरतात, तर रूट्स ठरतात। तर आता पहिलं जे इक्वेशन आहे ते आपण सॉल्व्ह करून बघू। तर आता पहिल्या इक्वेशन मध्ये आपण फर्स्ट काय करणार आहे बघा, तर कंपेअरिंग। ही प्रोसेस सगळ्या एक्झाम्पलला सेमच आहे, कंपेअरिंग विथ काय असणार आहे आपलं, तर स्टँडर्ड फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0। ठीक आहे, पहिलं a आहे, a ची व्हॅल्यू आहे आपली 1, b ची व्हॅल्यू आहे
10 आणि सी ची व्हॅल्यू आहे -7. आतापर्यंत तुम्ही जे सगळे व्हिडिओ बघितला असेल तर इथपर्यंतचे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्याच पाहिजेत. आता डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आहे त्याच्यामुळे आपण घेताना काय घेणार आहे बघा, तर b इज इक्वल्स टू काय असतो आपलं √b² - 4ac. व्हॅल्यू पुट आउट केल्या b² म्हणजे b ची जी व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर. b ची व्हॅल्यू किती आहे आपली 10 चा स्क्वेअर -4 × a किती आहे आपला 1, c किती आहे आपला -7. आता इथे बघा 10 चा स्क्वेअर किती झाला 100, मायनस मायनस काय येईल आपले प्लस येतील. आणि इथे बघा 7 4 जा किती येतात तर 28 येतात. म्हणजे ह्याची जी व्हॅल्यू आहे ती आपली आलेली किती आहे 128 आलेली आहे. 128 म्हणजे b² - 4ac ग्रेटर दॅन 0. म्हणजेच हा पॉझिटिव्ह टर्म आलेली आहे आपली आणि पॉझिटिव्ह टर्म आली आहे म्हणजेच काय झालेलं आहे बघा, तर आपले जे रूट्स आहेत ते काय असणार आहेत आपले, द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. ज्या वेळेला b² - 4ac ही ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह टर्म येते त्यावेळेला आपले येणारे जे रूट्स असणार आहेत ते काय असणार आहेत आपले, एकतर रियल असणार आहेत आणि दुसरी गोष्ट ते काय असणार आहेत अनइक्वल असणार आहेत. म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे रूट्स त्या इक्वेशनचे निघणार आहेत. दुसरं एक्झाम्पल बघतोय. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा 2x² - 5x + 7 = 0 दिलेलं आहे. ठीक आहे, इथे पण आपल्याला सेम प्रोसिजर आहे. काय करणार आहे बघा, फर्स्ट कम्पेअर करणार, कम्पेअरिंग. त्याच्या आधी आपण काय करणार आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का तर आहे, कम्पेअरिंग विथ कशा बरोबर तर x² + bx + c = 0. a किती आहे आपला 2 म्हणून 2, b किती आहे आपला विथ साइन म्हणजेच -5 आणि c किती आहे आपला तर 7 म्हणून 7. ठीक आहे, म्हणजेच बघा इथं b² - 4ac = आता b² - 4ac, b² म्हणजेच काय आला बघा -5 चा स्क्वेअर -4 × a किती आहे आपला 2 आणि c किती आहे आपला तर 7 आहे. ठीक आहे, 5 चा स्क्वेअर किती असतो तर 25 असतो म्हणून 25 -7 4 2 जा 8 आणि 8 7 जा 56 आलेले. आता प्लस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन. आता यात परत एकदा चिन्हांचे नियम येतात. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गणिताचा बेस ही जी आपली प्लेलिस्ट आहे त्याची लिंक दिलेली आहे, ती बघून घ्या. म्हणजे त्यातल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तुमच्या सगळ्या क्लिअर होतील. तर इथे बघा 6 मधनं 5 गेले 1 राहिले, 5 मधून 2 गेले 3 राहिले आणि बिगेस्ट नंबरचं साइन म्हणून आपण काय देणार आहे आन्सरला मायनस साइन देणार आहे. आता बघा इथं b² - 4ac हा काय आपला लेस दॅन 0. लेस दॅन 0 का तर आन्सर जे येताना आलेलं आहे आपलं मायनस आलेलं आहे त्यामुळे आन्सर काय असणार आहे लेस दॅन 0. आणि ज्या वेळेला लेस दॅन 0 असतं तर त्यावेळेला काय असतं तर रूट्स आर नॉट रियल. ओके, आता तिसरं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. तर तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये परत एकदा बघा x² + bx + c = 0 ह्या फॉर्म मध्ये दिलेले आहे. फक्त रूट्स दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल पण काही प्रॉब्लेम नाहीये. खूप सोपं एक्झाम्पल आहे. फक्त दिसायला एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला एक्झाम्पल्स अवघड दिसत असतं किंवा मोठं दिसत असतं त्यावेळेला ते तुम्ही करून घेतलेलं असतं का तर ते तुमच्या माइंड मध्ये सेट झालेलं असतं की हे दिसायला रूटवाले एक्झाम्पल आहे मग हे सॉल्व्ह कसं करायचं. तसं काहीच नाहीये. तुम्हाला जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही इझिली एक्झाम्पल सगळे सॉल्व्ह करू शकता. तर बघा पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण कम्पेअरिंग करणार आहे. म्हणजे काय करणार आहे तर कम्पेअरिंग विथ काय येईल बघा इथं तर ax² + bx + c = 0. म्हणजे a बरोबर काय आले आपले तर √3, b = 2√3 आणि c √3 आलेले. आता इथे बघा b² - 4ac म्हणजे b² काय आपला तर 2√3 ब्रॅकेट स्क्वेअर आहे -4 × a किती आहे आपला √3 आणि c किती आहे आपला परत एकदा √3. आता मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं ज्यावेळेला रूट्स असतात आणि त्याची स्क्वेअरिंग करताना आपल्याला काय करायचं असते. आता इथे बघा 2√3 ब्रॅकेट स्क्वेअर असेल त्यावेळेला काय होणार आहे हे 2 टाइम्स येणार आहे 2 × 2 आणि हे √3 असतं ते पण काय असणार आहे 2 टाइम्स येणार आहे. म्हणजे अशा वेळेला काय करणार आहे हे बघा 2 2 जा किती झाले 4 झाले आणि √3 असतं म्हणजेच काय असतं
तर 3 3 जा 9 होतं आणि 9 चा स्क्वेअर रूट जो असतो तो काय असतो तर 3 असतो. म्हणजेच एक सिंपल ट्रिक आहे की ज्या वेळेला सेम रूट असेल त्यावेळेला आपल्याला सेम नंबर बाहेर काढायचा आहे. म्हणजे तिथे येणार आहे 4 3 जा 12. म्हणजेच ह्याचा जो स्क्वेअर असणार आहे तो किती असणार आहे आपला तर 12 असणार आहे. आता यामध्ये बघा इथं परत एकदा √3 आणि √3 आहे. म्हणजे याच्याऐवजी आपण काय करणार आहे एकच 3 लिहिणार आहे आणि 3 × 4 म्हणजेच किती झाले √3 3 झालेले आहेत आणि 3 4 जा किती होणार आहेत आपले 12 येणार आहेत. आता 12 - 12 म्हणजे आन्सर किती आलेलं आहे आपलं 0. म्हणजेच b² - 4ac = काय आलेलं आहे 0. आणि ज्या वेळेला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू = 0 असती त्यावेळेला येणारा आन्सर म्हणजे येणारे जे रूट्स असतात ते काय असतात द रूट्स आर रियल अँड इक्वल. इक्वल म्हणजे 2 रूट्स येणार पण आन्सर काय असणार आहे तर दोन्ही रूटचं सेमच असणार आहे. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आपला. तुम्हाला नेचर ऑफ द रूट समजले का ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. पहिल्यांदाच जर चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू.